पुढची बातमी बघूयात। शिवसेना आमदार राजेश मोरेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात। खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी महिला पदाधिकाऱ्यांनी निदर्शनं केली। राजेश मोरेंनी संजय राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती आणि या धमकीनंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राऊतांना जी काही धमकी देण्यात आलेली होती त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। तर संजय राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राऊतांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्याकडून राऊतांना धमकी देण्यात आली होती। राजेश मोरे कोण आहेत आम्हाला माहिती नाही, राजन विचारे नसते तर एकनाथ शिंदे नसते असं राऊतांनी म्हटलं। आणि गद्दार जर आमच्यावरती चाल करून यायला लागले, गद्दार तर कठीण आहे। अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या आहेत इतक्या वर्षामध्ये। त्याच्यामुळे कोण राजेश मोरे तुम्ही म्हणता मला माहीत नाही। पुढची बातमी बीडमधनं। परळीतील सहदेव सातभाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी वाल्मिक कराड समर्थक रघुनाथ फड गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई केली होती। या टोळीत 7 जणांचा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मात्र आता अप्पर पोलीस महासंचालकांनी 7 पैकी 5 आरोपींवरील मकोका रद्द केला आहे। फड गँगमधील सर्व सदस्यांवरती गंभीर गुन्हे असताना देखील मकोका कसा काय रद्द करण्यात आला याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। तर काही आरोपींवरचा मकोका हा रद्द करण्यात आलेला आहे। बीडमध्ये परळीत सहदेव सातभाई यांच्यावरती खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणात बीड पोलिसांनी वाल्मिक कराड समर्थक रघुनाथ फड गँगवरती जी काही मकोका अंतर्गत कारवाई केलेली होती। या टोळीमध्ये 7 जणांचा खरं समावेश होता, त्यांच्यावरती गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी 7 पैकी 5 आरोपींवरचा मकोका रद्द केला आहे। त्यामुळे फड गँगमधील सर्व सदस्यांवरती गंभीर गुन्हे दाखल असताना देखील मकोका रद्द कसा काय करण्यात आला याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। पुण्यामध्ये येरवडा पोलिसांनी गुंडांची धिंड काढली। काल रात्री येरवडा पोलिसांनी रेकॉर्डवरच्या 2 गुंडांची त्यांच्याच भागातनं धिंड काढली। गुंडांची दहशत मोडीत काढण्यासाठी ही धिंड काढली जाते आणि ज्या भागात त्यांची दहशत आहे तिथेच पोलीस धिंड काढतात आणि गुंडांना एक प्रकारे इशारा देत आहेत। मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुंडांच्या गँगवॉरने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। बातमी पुण्यातूनच आहे। आंदेकर टोळी भोवती पुणे पोलिसांनी फास आवळलाय। तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम गोठवण्यात आली आहे। टोळीतील आरोपींची 27 खाती गोठवण्यात आली आहेत। तर आंदेकर कुटुंबातील सदस्यांची ही सगळी बँक खाती आणि लॉकर सील करण्यात आले आहेत। आरोपींच्या बँक खात्यातील 50,66,199 रुपये गोठवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान पोलिसांनी केलेल्या घरझडतीमधील जप्त केलेल्या मालमत्तेच्या व्यतिरिक्त सुद्धा रक्कम गोठवण्यात आली आहे। आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती घेण्याची प्रक्रिया सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे। या सगळ्या मालमत्तांची माहिती नोंदणी महानिरीक्षकांकडून घेऊन फॉरेन्सिक ऑडिटद्वारा तपास सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली। एकूण 50 लाखापेक्षा जास्त अमाउंट ही फ्रीज करण्यात आलेली आहे। पुढील माहिती घेण्याची प्रक्रिया आता तज्ञ ऑडिटर यांच्या मार्फत चालू आहे। त्याचबरोबर इतरही स्थावर व जंगम मालमत्ता ज्या आहेत त्याची माहिती घेऊन सरकारी ज्या यंत्रणा आहेत, इतर यंत्रणा आहेत, विभाग आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊन पुढची कारवाई चालू आहे। पुढची बातमी कोल्हापूरमधनं। तिथे उजळाईवाडीमध्ये गुंडांनी हैदोस घातला। बेकरी व्यावसायिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। हातात कोयता आणि एडका घेत धमकावल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे।